वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी चालली आहे पप्पासोबत बाहेर आणि मोनू आणि येशू आता जस्ट खात आहेत त्यांचा वडापाव. वडापाव नाही काय बोलतात त्याला, भजीपाव. आम्हाला भजीपाव खायची सकाळ सकाळ झाले सवय लागली मम्मी नाही यायला. मी आता पप्पांसोबत कुठेतरी जाते. ते कुठे जाते पप्पालाच माहिती. पप्पाचा काल मला फोन आलेला 11:30 वाजता जायचं. 11:30 वाजता मी पप्पाला फोन केला तर पप्पाने उचललाच नाही. 1 वाजता कॉल करून बोलतात की आपण 3 वाजता जाऊया. मी बोलली एवढ्या लवकर का उठवलं मला. तर मला उठायचं सकाळी जरा चांगलं असतं. आणि मी जाते आहे लवकर निघ ना. भाड्याचा लॅपटॉप घेऊन टाकू. लाईट बंद करा. पप्पाला बघून माझं तोंड असं झालंय. हे काय पण हे का गेलंय असं. रात्री कापले ना. अय्या माझे पप्पा टकले झाले. तिकडे कुठे जाऊ. मग इथून डायरेक्ट उतरा आता. यार काय बोलायचं आता यार. पप्पा बोलतात केस गळत होती म्हणून मी टकला झालो. यार माझा पप्पा एक पागल झाले यार. माझ्याकडनं एकदा कॅब घेतलेली पण मला वाटलं नव्हतं खरंच टाकले होणार आहे. पप्पा येत आहेत बघा. टाकलाच दिसतंय फक्त. मी आजीकडे पोचलोय आणि आरू आता मला सांगत होती की तिला एक भेटलेली. कोण भेटलेली आरू. सबस्क्रायबर. काय बोलली तुला की तुम्ही आदिती गायकवाडला ओळखतात का. बघितलं माझ्या आरूला बोलायला लागेल होतं. तर मी बोलली हा मी ओळखते ती माझी बहीण आहे. तर तिने बोलला तिला बोलायला. तर मी बोलली की ती इथे नाही राहत पण ती तिथवर अडकली की ती इथेच राहते. मी तिचा फोटो बघितलेला इकडचा. आणि पप्पानी कसं केलंय टाकलं. आरूनीच पहिला दरवाजा उघडलेला जेव्हा पप्पानी पहिल्यांदा केलं. जेव्हा पप्पानी आता यश बोले नाही कोणी केलं माझ्या गाडीला. आता आम्ही चाललोय ते फटाकडे घ्यायला कारण आम्हाला ते पाहिजे. सिया आम्हाला ते फटाकडे पाहिजे आहेत आता. जे आरू आता फोडत होती आणि मला पण पाहिजे आता ते आम्हाला भेटेन त्या बाजूला इथे. तर आम्ही आता जाऊन ना माझ्या पप्पांच्या इथे तो आपटी बॉम्ब फोडणार आहे. एकदम सुम मध्ये जाऊन फोडा आरू. कुछ फरक हीच नाही पडा यार. काय यार आरू जरा पण नाही हल्ले यार पप्पा. 3-4 फोडले एकत्र जा ना. आता नाही आता कळलं ते. कळलं ना. कळलं कळलं. करायसाठी असं फेकत होती तेव्हा नाही पडलं. मग मी अशी जाते आणि ते खाली पडलं फटकन जावं आणि मी घाबरले. अरे म्हणजे पडलाय ते फोड. तिकडे पण एक पडलं बघ खाली. ब्ल्यू. अरे ते नाही त्याच्यात आहेच नाही. आता मी पप्पांसोबत आज जाणार होती. पप्पानी मला दिला टोपा. नाही गेले पप्पा. ते बंद झालं तिकडचं काय आम्हाला लेट झाला निघायला. मग काकानी खूप किती 4 की 5 बॉक्स 90 बॉक्स म्हणजे 5 मोठे बॉक्स आणि त्याच्या आतमध्ये छोटे 90 बॉक्स म्हणजे तुम्हाला समजते पेड्याचे. त्या मोठ्या बॉक्समध्ये छोटे बॉक्स पेड्यांचे. ते आम्ही सर्व पॅक केलं आणि ते सर्व करेपर्यंत माझी कंबर माझे पाय सर्व गेलाय. मी आता बाहेर येऊन बसलेली तर साक्षीच्या मम्मीनी मला या मॅडमला सांभाळायला सांगितलं 2 मिनिट है ना. काय नाव आहे तुझं. नाव काय. नाव नाही तुला. आपको नाम नाही आहे. हिचे लॅशेस बघा किती सुंदर आहेत बाई. मम्मी काय मम्मी. मी मम्मी नाही तुझी. तुझी मम्मी कुठे आहे. तुझी मम्मी कुठे गेली. यश सोबत गेली.
लहान पोरं किती आपलं काम एकदम असं ह्याच्याने करतात ना, बघा ना. हाय कर, हाय. खाली मत, खाली नको मत, खाली नको उतरूस ग, इथेच बस. हे घे पाणी पी, पाणी पी, पाणी पी, तू पाणी पी. थंडाले, तू थंडाले. कुठे जायचंय तुला? कुठे जायचंय तुला? मी पिऊ का तुझं पाणी? मी घेऊन जाऊ बॉटल? घेऊन जाऊ? ए तुला बाथरूम मध्ये बंद करू काय? ओय चल लवकर जा घरी. भाग इधर से. येऊ काय? पकडू? येऊ काय? ही कसली घाबरते मला. इग्नोर करून चालली आहे आपली. सदमा. अगं गेली तुझी आजी. घरी गेली तुझी आजी तुला सोडून. काय काय बघ बोलवते. जा घरी जा. जा पटकन. बघ मम्मी आवाज देते. जा आजी आवाज देते ना. ए नाटक. ए गॅस चालू आहे ना कुत्रे. आय कुत्री मूर्खा. अयो काय नको तिला आता. कुठे झाली काय माहिती. बर्थडे सेलिब्रेशन चाललाय मॅडमचा. नक्की आहे तरी कोणाचा बर्थडे? एवढं सजवलंय. इतना सजा आहे. यांची दिवाळी चालू झाली आहे. अंकलचीच दिवाळी आहे फक्त आमची दिवाळी दिसतच नाही. होईल तर हा लटक जाएगी. रात को चांद दिख रहे हैं. किसी को चांद दिख रहा है. डोळा ऐकलं तर मारते ना तुम्हाला पकडून. काय हो पप्पानी केस का? अरे उधर कुछ नहीं होगा आपके कांच को. हाँ चिपकने वाला है. किधर भी चिपक जाता है फोन. काच बघतोय जी काच तुटणार आहे जसे की. आता फोन बोलणं चाललंय ना यार. तर साक्षी मस्तपैकी या गाडीमध्ये तिकडे गाडी उभी आहे तिकडे लावते मस्त झगामगा. मला यांच्याकडे नाही. ये एक लाइन दे दो इसको जरा. एक घंटे के लिए. काय टाकायचं ह्याच्यामध्ये तुला? एवढं कोण करत बसतं यार बर्थडे मध्ये. मला तेच नाही समजत आहे. अर्ध सजवून ठेवलंय असंच. ह्याच्याकडे काय काम आहे काय माहिती. तो भरून देणार आहे काय? आप भर के दो उसको हवा. आता पप्पा मला कंदील घेऊन देतात दिवाळीसाठी मस्तपैकी. आणि पैसे पण पप्पाच देणार आहे. मी नाही देणार. मी चांगल्यावाला घेणार. जरा लाईट घेऊन देतात आता मला हे पप्पा. बोलते हे घेऊन जायला. हे नाही काय करायचं सगळं. पप्पा चांगलं आहे ते. मगच पुट्ट्याचा भाव पुट्ट्याचं इथं काय झालं. किती चांगलं आहे. तुमचं नाही पाहिजे. मग हे असं वाला घे. काय करायचंय. कंदील बिंदीलला लावायचं. असं एक चिमचम लावायचं बस झाली दिवाळी. हा झाली हमारी दिवाळी हो गई. इकडे संपली. कंदीलसाठी आतमध्ये मला घेऊन आले आणि आता फक्त लाईट घेऊन देतात मला. मी बोली हा पिंक वाला कंदील पण किती चांगला. तुला सांताक्रूजमध्ये घेऊन देतो. कंदील डोक्याला लावला पाहिजे ह्यांचा आहे. त्या कंदील वाल्याला मला यूट्यूबर है इसको फॉलो कर. हा मग तुला वाढवायचे तुझे सगळे. कशाला तू कोण आहे? अरे भाषण कर ना यार तू यार. आधी कोण आहे काय असतं. व्हिडिओ असतो तर मी असते व्हिडिओ मध्ये. तुम्ही नाही दिसत आहे. मी दिसते फक्त. कोण आहे? रिक्षा पकडली काय? अरे मग तुम्ही नाही म्हणून
जेवण केलं तिला घेऊन. पप्पा हे तुम्ही घेऊन जावा जेवण, मी मोनूला देईन खा. कशाला नको नाही त्यांना घरचं जेवण दे ना दोघांना. मी खातो ना, मला काय टेन्शन. काय खाणार आहे तुम्ही? मी घेईन ना खातो निघून. काय घेणार आहे? फ्राईड राईस घेईन मस्त. फ्राईड राईस. हां मला काय टेन्शन. सोडतो तो थोडंसं सोडायचं तर मला ऑटोने पाठवतात इथून पप्पा. नाही नाही मी तिथपर्यंत नाही. तिकडे पुढून तरी पकडून घ्या. बस तेच विसरले काय सांगायचं तेच विसरले. आणि आता ठीक आहे, उद्या मला कॉल जसं आठवेल ना तसं मला कॉल. हां तुम्ही मला कॉल करून सांगा. चलो अंकल इनको क्या याद आएगा अभी. हे बघा कंदील आम्ही पप्पांच्या डोक्याला लावणार आहे कारण बल्ब ऑलरेडी आहे डोक्याला. हा याद ही नहीं आ रहा है अंकल म्हणते याद ही नहीं आ रहा है. आता मस्तपैकी घरी जाईन, येशू मोनूला जेवायला देईन. पप्पा बोलतात मोनू रडायला लागली तिकडे, आता मला पण कसं तरी होत, मला पण म्हणून रडायला नाही. ह्यांचं एक काय चालू असतं ना मला समजत नाही बाबा. ह्यांच्यामध्ये मी अचानक अलग इमोशनल असते. हे लोकांचं असतं जे काय असतं आणि माझं अलगच चालू असतं एकट्यामध्ये ह्यांना बघून दोघांना. आता पप्पाचं जेवण जे आजी पप्पांना रोज जेवायला जे जेवण घरी म्हणजे आजीनी बनवलेलं ना पप्पांसाठी, ते मग पप्पानी पॅक करून मोनू आणि येशूला द्यायला सांगितलं. कारण मी तर तिकडेच जेवली. पप्पा बोलले की मी बाहेर काहीतरी खाईन, आई ह्यांना देऊन टाक डब्यात. आज म्हणजे डब्यात देऊन टाकायला. मी तर जेव्हा पण झाली तेव्हा काकी मला जेवल्याशिवाय पाठवतच नाही किंवा आजी पण. म्हणजे तिकडे असं काय हे नाही की जेवण नाही पाठवणार वगैरे, त्याचं काय तिकडे हे नाही. मग आता पप्पांचं जेवण मी मोनू आणि येशूसाठी घेऊन चालली आहे. आता पप्पाला मी बोलली कशाला, मी त्यांना देते काहीतरी. तर बाबा बोलले नाही 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 यार ती रडत होती, मग मला पण रडायला आलं ना. ठीक आहे. आता तुला माहिती आहे की नाही पप्पा टकले झाले? नाही व्हिडिओ कॉल कर लवकर. मी स्वतः बघून शॉक झाली. मी गेली तिकडे, रोशनी पण बोलते अरे बापरे ओ माय गॉड. टकले झाले खरं? दिवाळीमध्येच व्हायचं होतं काय? अरे यार, अरे खरे टकले झाले. असं मी लांबून बघितलं, गाडी काढत होते, माझं एकदम असंच झालं की काय म्हणून टकले झाले. आणि मी पप्पांसोबत बाईकवर बसून फिरते सगळीकडे, मी सर्व बघतात आणि टकला चमकताय. आता पण आम्ही गेलो कंदील वगैरे घ्यायला. बोलले कंदील बिंदील घ्या आणि लाईट घेऊन दिली. बोलत कंदील काय करायचे, दिवाळी 2 दिवसाचीच आहे, कुठे लावणार कंदील, त्यापेक्षा लाईटी लावा जरा. हिचं अलगच आपल्यामध्येच चालू असतं एशीचं. आता अशीच दिसत चांगली वाकडी का दिसायला दिसते लागली. मग? तुमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे कॅमेऱ्यामध्ये बघून? मी अशीच का दिसते, तशीच का दिसते? शट अप. जोर से 2 मारले सर. मग? तिसरा चमाटा असा मारला. येशूचं कसं आहे माहितीये, जरा जाडी आहे ना, तिथं हात जोरात लागतो आणि मी मारायला गेली की लगेच ती माझा हात पकडते. म्हणून म्हणून मी तिला मारत नाही, कारण तिला मारायला गेलं तरी माझ्याच हाताला लागतं. आणि मग ती हात अशी मध्ये आणते ना स्वतःला वाचवायला, ते पण मला लागतं. करून टाकते लोकांना, एवढं नाही समजून घालतून मारायचं. पण मग माझं हाताला लागतं जोरात. हिला कुठे पण मारायला गेली तर तिकडे अशी हलवते. मग हे मोनूचं काम आहे ना, की तुझं काम आहे, तुझं काम आहे ते. बघितलं माझी आयर्न मशीन कशी ठेवली. मग काय आहे, बोचा आहे तुझा? नाही पण माझ्या डोक्यावर पाडेन ती. मला वाटलेलंच तू कशी आहेस. औदसा नाव सेव्ह केलंय मी हिचं. तुम्ही काढलं ते आहे माझ्या फोन मध्ये अजून तसंच. फक्त किडो ठेवलं. तुला काय वाटतंय? आता मी घरी आली आहे. आता येशूला जेवायला दिलं. तेवढ्यातच पप्पाचा मला फोन आला. पप्पा बोलले की
मी सांगितलं मग पप्पाला की येशू बसली आहे आता जेवायला, तर बोलतात अरे बापरे मोनूला पण सांग लवकर बसायला, नाही तर येशू सर्व खाऊन टाकेन. माझ्या बाबूला माहिती आहे ना कसं लागतं एकदम, ती ठेवणार नाही मग कोणासाठी, तिला खूप खायला लागतं. पप्पा बोलतात ती मोनूसाठी ठेवणार नाही, मोनूला लवकर बोलव. वाटतं मोनूला, पप्पानी जेव्हा मोनूला कॉल केला तेव्हा मोनू रडत होती कॉलवरती, तर पप्पाला एकदम कसं तरी झालं. पप्पा पण बोलतात यार ती रडते यार, मला कसं तरी होतंय, मला पण रडायला येतंय. लगेच हे घेऊन जा जेवण आणि तिला जेवायला दे घरचं जरा. चिकन खाते. आता ते ठेव तिकडे जाऊन. सो आता थोड्याच वेळा आता मी जरा चेंज करून माझ्या अवकातवर येणार आणि मग परत चालू करणार. बाय. आणि काकीने घरी नानकटाई बनवलेत, जे काकीने दिले, हे काकीने घरी बनवले का घरी, आणि एवढे छान लागतात ते, बाहेरपेक्षा घरचे चांगले लागतात. येशूचं पोट ना एवढं मस्त आहे ना, असं आहे गणपती बाप्पा सारखं. असं नाही, पहिला होता आता कमी झालं. आता पण आहेच असं एकदम असे. ही मॅडम आता मला बोलते की मला पॅराडाईजचा रेड कलर करून दे. करून दे का नाही, करू शकते स्वतः. आता काय बोलली रे पटेलीमध्ये की करून दे? कॅमेरा चालू केला की लगेच मी करू शकते. करून दे ना तर मी करेन. पण जेव्हा तुला बोलले मी अजून तू 10वीत आहेस, कॉलेजमध्ये गेली की मी तुला स्वतःहून करून देईन. का तुला असं वाटतंय का तू कॉलेजपर्यंत पोहोचूच नाही शकत? पण मी करेन आता. आता नाही करायचं, 10वी नंतर कॉलेजमध्ये जाईन तेव्हा मी स्वतः करून देईन. येशू जास्त शहाणपणा नको करूस हा. ऐकलं काय? 10वीचा अभ्यास कर पहिला, पास हो, मग मी तुला सर्व. परत तेच येशू मस्ती से हटके बात कर रही हूँ मैं अभी. हिंदी नको बोलत जाऊ शी बाबा. तुझी काळी केस किती छान वाटतात, तुला माहितीये तुझ्या फेस वरती अप्सराईन वाटतेस कुठली. नाही वाटायचं असं पान थुकलेलं वाटेन तेशी, मग लोक बोलतील तुला काय येशू पान थुकून आली आहे डोक्यावर. बघितलं अशी हात टाकते मध्ये, मग आपल्यालाच लागतं ते. अरे कुत्री तुला बोलली ना ग मी. हे सम सॉल्व करून दे मला, शिकव ना. हा मला आता समजणार आहे ना तुझ्या 10वीचं. मला माझ्या टाइमचं नाही समजलं, तुला आता मला समजवायला सांगतेस. येस समजाव ना, येतं ना तू मला समजाव ना, जर तुला येतं तर तू मला समजाव. तुला समजणार नाही. आली मोठी शाणी, बघ कशी कुत्री मला बोलते.